अनाज वचन में से ये निकालिए मेरे साथ में। ಇವತ್ತು ಸತ್ಯವೇದದಲ್ಲಿ ನಾವು लूका उसका 14 अध्याय। लूका ಲೂಕನ ಬರೆದ ಸುವಾರ್ತೆ 14ನೇ ಅಧ್ಯಾಯ। लूक 14 चैप्टर 25 से लेके 35 तक 25ರಿಂದ 35 ವಾಕ್ಯದವರೆಗೆ उसी रीति से पढ़ेंगे। ನಾವು ಇರುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಓದಿಕೊಳ್ಳೋಣ। न्यू टेस्टमेंट में थर्ड बुक, न्यू टेस्टमेंट ओल्ड में नहीं, न्यू तीसरा 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 गॉस्पेल। हाँ आइए हम साथ में, है ना, मैं पढ़ूंगा वैसे ही हमेशा पढ़ते। जब बड़ी भीड़ उसके साथ जा रही थी तो उसने पीछे मुड़कर उनसे कहा, और जो कोई अपना क्रूस न उठाए और मेरे पीछे न आए वह भी मेरा चेला नहीं हो सकता। कहीं ऐसा ना हो कि जब वह नींव डाल ले पर तैयार न कर सके तो सब देखने वाले यह कहकर उसे छट्टों में उड़ाने लगे, यह कौन ऐसा राजा है जो दूसरे राजा से युद्ध करने जाता हो और पहले बैठकर विचार न कर ले कि जो 20,000 लेकर मुझ पर चढ़ा आता है क्या मैं 10,000 लेकर उसका सामना कर सकता हूँ या नहीं। इसी रीति से तुम में से जो कोई अपना सब कुछ त्याग न दे वह मेरा चेला नहीं हो सकता। वह न तो, एक साथ पढ़ेंगे, वह न तो भूमि के और न खाद के लिए काम में आता है, उसे तो लोग बाहर फेंक देते हैं। जिसके सुनने के कान हो वह सुन ले। यहाँ बड़ा आज जो हमारा विषय है, ಇವತ್ತಿನ ದಿನದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಸಂದೇಶದ ವಿಷಯ, हमारे जो सबसे आखिरी चीज छोड़ने वाली, ನಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕೊನೆ ಘಟ್ಟದಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಬಿಡಬೇಕಾಗಿರುವಂತಹ ವಿಷಯ, द लास्ट थिंग वी गिव अप, ಕೊನೆಯದಾಗಿ ನಾವು ಸಮರ್ಪಿಸುವಂತಹ ಒಂದು ವಿಷಯ, सबसे आखिरी चीज जो सबसे मुश्किल जाता है जीवन करने के लिए। ಎಲ್ಲರಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಅನೇಕ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಒಂದು ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಾವು ಏನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅದನ್ನು ಒಪ್ಪಿಸ್ಬಿಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಅಸಾಧ್ಯವಾಗ್ತದೆ। यहाँ खास करके यीशु मसीह, है ना, लोगों को बता रहा है कोई बात। ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ಜನರ ಗುಂಪಿಗೆ ಈ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ कि कौन यीशु मसीह के पीछे चल सकता है, ಯಾರು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹಿಂದೆ ನಡೀಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ। ये बहुत साफ तरीके से यहाँ पर यीशु मसीह इनको बता रहा है। ಇಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನವರಿಗೆ ತಿಳಿಯಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, है ना। बहुत से बार हम भी बहुत अच्छा कुछ करने की सोचते हैं, ಅನೇಕ ಸಾರಿ ನಾವು ಅನೇಕ ರೀತಿಯಾದ ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೀವಿ, है ना। लेकिन आप अपने जीवन में कितना भी कुछ भी अच्छा कर लो, ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೇ ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯವನ್ನು ನೀವು ಮಾಡ್ರಿ, अगर वो परमेश्वर के मुताबिक नहीं है तो क्या होगा। ಅದು ದೇವರ ಒಂದು ಚಿಂತೆಗೆ ಅನುಸಾರವಾಗಿ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ, है ना। यहाँ यीशु मसीह 25 से इसमें बोलते हैं, जब बड़ी भीड़ उसके साथ जा रही थी तो उसने पीछे मिलकर उनसे कहा। 26 में बोलता है, यदि कोई मेरे पास आए और अपने पिता और माता और पत्नी और बच्चे और भाइयों और बहनों वरन अपने प्राण को भी अप्रिय न जाने वे
वह मेरा चेला नहीं हो सकता। ಇಲ್ಲಿ ದೇವರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ 25-26ನೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಹೇಳುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಜನರ ಗುಂಪಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಅದನ್ನು ತಿರುಗಿಕೊಂಡು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರನ್ನ ತಿರುಗಿ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿದ್ರೆ ನಿನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನು ಕೂಡ ನೀನೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಹಾಗೆ ಮಾಡುವಾಗಲೇ ನೀನೇನ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ। दूसरे सुसमाचार में पत्नी शब्द नहीं आया, लेकिन लूका पत्नी ही बोलता है। ಇಲ್ಲಿ ದೇವರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ನೋಡುವಾಗ ಇಲ್ಲಿ ಲೂಕನು ಅದನ್ನು पत्नी ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ವಿಷಯನೂ ಕೂಡ ಆತನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। क्या यीशु मसीह सच में चाहता है कि तुम सब कुछ छोड़ दो? ದೇವರು ನಿಜವಾಗಲೂ ಅವರು ಬಯಸ್ತಾರ ಎಲ್ಲವನ್ನ ಒಪ್ಪಿಸಿಬಿಡ್ಲಿಕ್ಕೆ? क्या चाहता है? ಯಾಕೆ ದೇವರು ಅದನ್ನ ಬಯಸ್ತಾರ? क्या परमेश्वर ऐसा चाहेगा? ದೇವರು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಬಯಸ್ತಾರ? लेकिन लिखा है यहाँ पर, ಅದರಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ। तो क्या परमेश्वर का वचन कुछ गलत बोल रहा है? ಇಲ್ಲಿ ಯಾಕೆ ದೇವ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ತಪ್ಪಾಗಿ ಅದು ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆಯಾ? है ना, बड़ा जब यीशु मसीह ने ये बात लोगों को बोला रहेगा, ಈ ಒಂದು ವಾಕ್ಯವನ್ನ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಜನರಿಗೆ ಹೇಳುವಾಗ क्या क्या इफेक्ट हुआ रहेगा, उसका क्या असर हुआ रहेगा? ಅವರಿಗೆ ಯಾವ ರೀತಿಯಾದ ಒಂದು ಅಭಿಪ್ರಾಯ ಬಂದಿರಬಹುದು, ಯಾವ ರೀತಿಯಾದ ಒಂದು ಯೋಚನೆ ಬಂದಿರಬಹುದು? है ना, यीशु मसीह यहाँ पर बोल रहा है कि तुम अगर मेरे पीछे चलना चाहते हो, ಇಲ್ಲಿ ಕ್ರಿಸ್ತನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನೀವು ನನ್ನ ಹಿಂದೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛಿಸುವುದಾದರೆ, है ना, यहाँ जो शब्द यीशु मसीह ने इस्तेमाल किया है वो है अप्रिय न जाने। ಇಲ್ಲಿ ದೇವರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಬರೆದಿದ್ದಾರೆ, ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನು ಸಹ ಹಾಗೆ ಮಾಡದಿದ್ದಾರೆ। यानी यहाँ पर यीशु मसीह इनको बोल रहा है कि भाई ये सारी चीज जो है, जब तुम मुझसे इतना ज्यादा प्रेम करते हो, इतना बहुत ज्यादा प्रेम करते हैं, तो ये बाकी के जितने भी तुम्हारे रिलेशन है, जो तुम्हारे संबंध है, उसके सामने ऐसा लगना चाहिए कि उससे तुम है ना घृणा कर रहे हो। ಇಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಸಂಬಂಧದ ಕುರಿತಾಗಿ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಪ್ರಕಟಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರನ್ನ ಹಾಗೆ ಮಾಡಬೇಕೆಂಬುದಾಗಿ। यानी हम परमेश्वर के साथ में जब इतना ज्यादा प्रेम करो, तो है ना, मतलब यीशु मसीह ये बोल रहा है कि बाकी के लोगों को जलन हो जाना चाहिए। ಇಲ್ಲಿ ದೇವ ವಾಕ್ಯ ಅಂದರೆ ನೀನು ಎಷ್ಟು ಹೆಚ್ಚಾಗಿ ದೇವರನ್ನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತೀಯೋ ಅಲ್ಲಿ ಅನೇಕರಿಗೆ ಅವರಿಗೆ ಏನಾಗಬೇಕು, ದೇವರ ಪ್ರೀತಿಯ ಕುರಿತಾಗಿ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು। है ना, बहुत मुश्किल काम, ಇದು ಬಹಳ ಒಂದು ಕಷ್ಟಕರವಾದ ಕೆಲಸವಾಗಿದೆ। ऐसा सोचते कि बहुत ऐसा मुश्किल काम है, ಇಲ್ಲಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಇದು ತುಂಬಾ ಕಷ್ಟಕರವಾದ ಕೆಲಸ ಎಂಬುದಾಗಿ। यहाँ यीशु मसीह बोल रहा है कि जो है ना, आज जो समस्या कलीसिया के अंदर है, कलीसिया में लोगों की कमी नहीं है। ಇಲ್ಲಿ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಸಮಸ್ಯೆ ಏನಂದ್ರೆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸಿಗಳ ಕೊರತೆ ಇಲ್ಲ, ಜನರ ಕೊರತೆ ಇಲ್ಲ। हमारे बैंगलोर में जाके देखो, यहाँ पर बहुत बड़ी बड़ी कलीसियाएं हैं। ಇಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನೀವು ನೋಡುವಾಗ ಅನೇಕ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಸಭೆಗಳು ಇರುವುದನ್ನು ನೋಡ್ತೇವೆ, बहुत ज्यादा भीड़ भाड़ है, ಅಲ್ಲಿ ಅನೇಕ ಜನರ ಗುಂಪಿರುವುದನ್ನು ನೋಡ್ತೇವೆ। लेकिन उस भीड़ भाड़ के अंदर में चेले मिलना बहुत मुश्किल है। ಆ ಒಂದು गुंपिನಲ್ಲಿ ಶಿಷ್ಯರು ಸಿಗುವುದು ತುಂಬಾ ಕಷ್ಟ ಇದೆ। है ना, यहाँ यीशु मसीह जो बोल रहा है कि भाई मेरे पीछे अगर आना है तो मेरे को सिर्फ है ना जस्ट विश्वासी नहीं चाहिए, मुझको चाहिए जो मेरे पीछे पूरी तरीके से आ सके। ಇಲ್ಲಿ ನನ್ನ ಹಿಂದೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ನಂಬಿಕೆ ವಿಶ್ವಾಸ ಮಾತ್ರ ಸಾಧ್ಯ, ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲವನ್ನ ತ್ಯಜಿಸಿ ನೀವು ದೇವರ ಬಳಿಗೆ ಬರಬೇಕು। है ना, कई बार मैंने अपने प्रचार के अंदर में मैंने बताया कि जो 66 किताब है वह है ना बाइबल के अंदर में 66 बुक है, और ये जो 66 किताब लिखी गई है ये सिर्फ चेलों के लिए लिखी गई है। ಇಲ್ಲಿ ಸತ್ಯವೇದದಲ್ಲಿ ಬರೆದಿರುವಂತಹ 66 ಪುಸ್ತಕಗಳು ಅನೇಕ ಸಾರಿ ಪ್ರಸಂಗ ಮಾಡುವಾಗ ಹೇಳಿದ್ದೇನೆ, 66 ಪುಸ್ತಕಗಳು ಶಿಷ್ಯರಿಗಾಗಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ। है ना, हो सकता है इसको पढ़ के बहुत कुछ नॉलेज आप हासिल कर सकते हैं, ಇದನ್ನ ಓದಿಬಿಟ್ಟು ನೀವು ಅನೇಕ ಒಂದು ಜ್ಞಾನವನ್ನು ನೀವು ಪಡ್ಕೊಳ್ಬಹುದು, है ना, लेकिन ये है कि यीशु मसीह के पीछे चलना फिर भी बहुत मुश्किल लगेगा। आದ್ರೆ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಹಿಂದೆ ನಡೀಲಿಕ್ಕೆ ಅನೇಕ ರೀತಿಯಾದ ಸಮಸ್ಯೆಗಳಾಗ್ತದೆ। है ना, हमारा ज्ञान, हमारा समझ, हमारा जो कुछ भी है वो हमको यीशु मसीह के पीछे चलने से पूरी तरीके से परिपूर्ण नहीं कर सकता। ನಮ್ಮ ಒಂದು ಸ್ವಬುದ್ಧಿ ಸ್ವಯತ್ನ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಹಿಂದೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಅದೇ ಮಾಡಲು ನಮಗೆ ಅನುಮತಿ ಕೊಡುವುದಿಲ್ಲ ಪ್ರಿಯರೇ। है ना, यहाँ यीशु मसीह ने एक लिस्ट दिया, ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। है ना, कोई मेरे पास आए और अपने पिता, माता और पत्नी और बच्चे और भाइयों और बहनों और वरन अपने प्राण को भी अप्रिय न जाने।
ಇಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಬರೆದಿದ್ದ 26ನೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ, ಯಾವನಾದರೂ ನನ್ನ ಬಳಿಗೆ ಬಂದು ತನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳು ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರನ್ನು ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರನ್ನು ಇವರನ್ನು ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನು ಸಹ ಹಾಗೆ ಮಾಡಿದರೆ ಅವನು ನನ್ನ ಶಿಷ್ಯನಾಗಲಾರನು. माता पिता भाई बच्चे पत्नी, ಇಲ್ಲಿ ತಂದೆ ತಾಯಿ ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳು ಸಹೋದರಿ ಎಂಬುದಾಗಿ आखिरी में बोलता अपने प्राण को भी अप्रिय समझे. ನಿನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನು ಕೂಡ ನೀನೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಹಾಗೆ ಮಾಡ್ಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ಕೊನೆಯದಾಗಿ. सबसे मुश्किल क्या है मालिक के जीवन. ಎಲ್ಲರಿಗಿಂತ ಬಹು ಕಷ್ಟಕರವಾದ ಕೆಲಸ ಯಾವುದಿದೆ ಗೊತ್ತಾ? ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ अपने आप को, ನಿಮ್ಮನ್ನ ನೀವು. यीशु मसीह यहाँ पर सेल्फ डाइंग की बात कर रहा है, खुद को खत्म कर देना. ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನು ಇಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ತಿಳಿಸ್ತಾರೆ, ನಿನ್ನನ್ನು ನೀನು ಸಾಯಿಸಿಕೊಳ್ಬೇಕೆಂಬುದಾಗಿ. यीशु मसीह यहाँ पर बात कर रहा है कि जो मेरे पीछे आना चाहता है, ಯಾರು ನನ್ನಿಂದ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೋ, जब तक कि वो है ना, मैं आपको बताऊं ये सारी चीजें छोड़ देना, इनको गिव अप कर देना बहुत आसान है. ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡುವುದೇನೆಂದ್ರೆ ಇದೆಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನ ನೀವು ತ್ಯಾಗ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಹಳ ಒಂದು ಸಲಹೆ ಇದೆ. यीशु मसीह के लिए लोग घर छोड़ देते हैं, नौकरी छोड़ देते हैं, अपना देश छोड़ देते हैं, सब कुछ छोड़ देते हैं, लेकिन अपने आप को छोड़ना बहुत मुश्किल है. ಕ್ರಿಸ್ತನಿಗಾಗಿ ಅವರ ಹಣ ಆಸ್ತಿ ಅಂತದ್ದು ಎಲ್ಲವನ್ನ ತ್ಯಾಗ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆದ್ರೆ ತನ್ನ ತನವನ್ನ ತ್ಯಾಗ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಜನರು ಇಷ್ಟಪಡುವುದಿಲ್ಲ. बड़ा है ना, बहुत अजीब किस्म का प्रश्न यीशु मसीह के सामने रख दिया. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕಠಿಣವಾದ ಪ್ರಶ್ನೆನ ದೇವರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಜನರ ಮುಂದೆ ಇಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. क्या ये बहुत मुश्किल है? ಇದು ಬಹಳ ಕಷ್ಟಕರವಾಗಿದೆಯಾ? क्या सोचते है ना, मैं हमेशा अपने जब मैं शिक्षा देता या प्रचार करता तो एक चीज जरूर बोलता हूँ. ನಾನು ಯಾವಾಗಲೂ ನಿಮಗೆ ಒಂದು ಸಲಹೆಯನ್ನು ಕೊಡುವಾಗ, ನಿಮಗೆ ಸ್ಕೂಲ್ ಪ್ರೇರಣೆ ಹೇಳುವಾಗ ಒಂದು ವಿಷಯ ಹೇಳ್ತೇನೆ. प्रभु हमसे वही चीज मांगता है जो हम दे सकते हैं, जो हमारी क्षमता है. हमारी क्षमता से बाहर या हम जो नहीं दे सकते वो चीज नहीं मांगेगा. ದೇವರು ನಮಗೆ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಆಗುವುದನ್ನು ಮಾತ್ರ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡುವಂತರಾಗಿದ್ದಾರೆ. है ना, परमेश्वर हमको कोई ऐसी चीज नहीं मांगेगा जो हम नहीं कर सकते. ಆದ್ರೆ ದೇವರು ಈ ರೀತಿಯಾದ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನ ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅದನ್ನ ನಾವು ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೂ ಆಗೋದಿಲ್ಲ ಪ್ರೇರೆ. है ना, वही चीज मांगता है जो हम कर सकते हैं. ಅದನ್ನ ದೇವರು ಇದನ್ನ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ರೆ ಯಾವುದು ನಮ್ಮಿಂದ ಸಾಧ್ಯ. है ना, यहाँ पर प्रभु के जो चेले हैं, है ना, वो उनसे डिमांड कर रहा है. ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಶಿಷ್ಯರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ದೇವರ ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಬೇಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. है ना, क्योंकि आगे में जाके यहाँ पर यीशु मसीह 28 वचन से है ना उनको उदाहरण दे रहा है. ಇಲ್ಲಿ ದೇವರ ವಾಕ್ಯದ 28ನೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ದೇವರು ಅವರಿಗೆ ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. है ना, यहाँ पर एक चीज यीशु मसीह बहुत साफ शब्दों में मतलब बोलने मांग रहा है कि अगर तुम मेरे पीछे चलना चाहते हो तो क्या कीमत चुकाने के लिए तैयार हो या नहीं. ಆದ್ರೆ ದೇವರ ಹಿಂದೆ ನೀವು ಚಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡೋದಾದ್ರೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಖರ್ಚವನ್ನು ಕೂಡ ದೇವರಿಗೆ ಒಪ್ಪಿಸಲಿಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, ಸಾಧ್ಯ ಇರಬೇಕು. है ना, यीशु मसीह इनको डायरेक्ट चैलेंज कर रहा है कि जो कोई मेरे पीछे आना चाहता है तो क्या वो कीमत चुकाने तैयार है. ಯಾರು ನನ್ನ ಹಿಂದೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೋ ಅವರು ಆ ಒಂದು ಖರ್ಚನ್ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಿದ್ಧರಿದ್ದಾರೆ. है ना, यहाँ बोल रहा है कि वो बैठकर खर्च जोड़ के पूरा करने की सामर्थ्य मेरे पास है कि नहीं. ಇಲ್ಲಿ 25ನೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಹೇಳುವ ಹಾಗೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾವನಾದ್ರೂ ಒಂದು ಗುರುತನ್ನು ಕಟ್ಟಿಸಿಕೊಂಡು ಯೋಚಿಸಿದ್ರೆ ಮೊದಲು ಕೂತುಕೊಂಡು. है ना, आजकल मसीह और कलीसियाओं के अंदर में एक बड़ी गलत चीज चल रही है. ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನೊಟ್ಟಿಗೆ ಹಾಗೂ ಸಭೆಯೊಟ್ಟಿಗೆ ಅನೇಕ ರೀತಿಯ ಒಂದು ವಿವಾದದ ಮಾತುಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. कि यीशु मसीह के पास आ जाओ सब कुछ ठीक हो जाएगा. ಆದ್ರೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಸನ್ನಿಧಿಗೆ ಬಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಸರಿ ಆಗ್ತದೆ. है ना, सब कुछ आपके जीवन में सब कुछ ठीक ठाक हो जाएगा. ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಎಲ್ಲವೂ ಸರಿ ಸರಾಗವಾಗಿ ಆಗುವುದೆಂಬುದಾಗಿ. है ना, जरा जो हिमाचल वाले और जो नॉर्थ इंडिया वाले जो है ना प्रभु के अंदर में आए हुए उनसे जरा पूछो कि उनको जब यीशु मसीह में वो आ गए तो सब कुछ ठीक हो गया. ಹಿಮಾಚಲ ಪ್ರದೇಶದಿಂದ ಇರುವಂತ ಜನರಿಗೆ ನೀವು ಕೇಳುವುದಾದ್ರೆ, ಅವರಿಗೆ ನೀವು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡುವುದಾದ್ರೆ ಎಲ್ಲವೂ ಸರಿಯಾಯಿತು ಎಂಬುದಾಗಿ. आज भी नॉर्थ इंडिया के अंदर में ऐसा खुला आराधना करना बहुत मुश्किल है. ಇವಾಗಲೂ ಕೂಡ ಉತ್ತರ ಭಾರತದಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಓಪನ್ ಆಗಿ ಆರಾಧನೆ ಮಾಡೋದು ತುಂಬಾ ಕಷ್ಟ ಇದೆ. बहुत आसान नहीं है. ಅದು ಅತಿ ಸುಲಭವಾಗಿಲ್ಲ ಪ್ರಿಯರಲ್ಲಿ. है ना, आज जो खास करके प्रचार किया जा रहा है ना, आशीष ले लो, खाना चंगाई ले लो, है ना, ये सब कुछ है, कोई शक नहीं है.
आशीष भी है, चंगाई भी है, छुटकारा भी है, लेकिन यहाँ यीशु मसीह जो जिसको बोलते ना, जो बहुत ही कोर बात को टच कर रहा है। ಇಲ್ಲಿ ದೇವವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಿಮಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಸಿಗುತ್ತೆ, ಬಿಡುಗಡೆ ಸಿಗುತ್ತೆ, ಅನೇಕರು ಪ್ರಸಂಗ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ನಿಮ್ಮನ್ನೇ ನಿಮಗೆ ದೇವರ ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಸಮರ್ಪಿಸಬೇಕು ಅನ್ನೋದ್ರ ಕುರಿತಾಗಿ ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ ಪ್ರಕಟಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. एक बहुत गहरी बात को उसको छू रहा है. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕಠಿಣವಾದ ಒಂದು ವಿಷಯ, ಹೃದಯಕ್ಕೆ ಮುಟ್ಟುವಂತ ಒಂದು ವಿಷಯ ಅಲ್ಲಿ ದೇವರು ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. हालांकि तुम जब मेरे चेले बनना चाहते हैं, है ना, यीशु मसीह की सबसे खास बात ये थी कि कभी उसने कोई बात को छुपाया नहीं. ಅಲ್ಲಿ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಶಿಷ್ಯರಾಗುವವರು ಮುಂದೆ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ಅವ್ರು ಮುಚ್ಚಿಟ್ಟಿಲ್ಲ. ಪ್ರಿಯರೇ, चेले जब उसके पीछे आए तो उनको बता दिया कि तुम अगर मेरे पीछे आते हो तो तुमको क्या कीमत चुकाना पड़ेगा. ನೀವು ನನ್ನ ಹಿಂದೆ ಬರುವುದಾದ್ರೆ ನೀವು ಯಾವುದನ್ನ ದೇವರಿಗೆ ಸಮರ್ಪಿಸಬೇಕು, ಎಷ್ಟು ವೆಚ್ಚ ಮಾಡಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ದೇವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. क्योंकि हम जो दुनिया के अंदर में जी रहे हैं उसके अंदर में पूरा झूठ मूठ लड़पन, अपने आप को बताना, अपना ही एम्बिशन, अपना ही पोजीशन, अपना ही सब कुछ, वैसे दुनिया में हम जी रहे हैं. ಇಲ್ಲಿ ಲೋಕದಲ್ಲಿ ಜೀವಿಸುವಾಗ ಅನ್ಯಾಯ, ಅಕ್ರಮ, ಮೋಸ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅನೇಕ ಕೆಟ್ಟ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಜೀವನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. है ना, इसी प्रकार का माइंडसेट है ना चर्च के अंदर में भी बैठा हुआ है. ಅದೇ ರೀತಿಯಾದ ಒಂದು ವಿಚಾರಗಳು ಏನಾಗಿದ್ದಾವೆ, ಸಭೆಯವರ ವಿಶ್ವಾಸಗಳ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಏನಾಗಿದ್ದಾವೆ ಕೂತಿದ್ದಾವೆ. ಪ್ರಿಯರೇ, यही इसी टाइप का जो विचार है वो कलीसिया के अंदर में बैठा हुआ है. ಈ ರೀತಿಯಾದ ಒಂದು ವಿಚಾರಗಳು ಏನಾಗಿದ್ದಾವೆ ಸಭೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಅವು ಅಡಕವಾಗಿದ್ದಾವೆ. ಪ್ರಿಯರೇ, तो ये विचार को कलीसिया में से निकालेंगे कैसा? ಈ ಒಂದು ವಿಷಯಗಳನ್ನ ಸಭೆಯಿಂದ ತೆಗೆಯುವುದು ಹೇಗೆ? यीशु मसीह बोलता कि जो मेरे पीछे आना चाहता है वो सब पहले सबका इनकार कर दे. ಇಲ್ಲಿ ಕ್ರಿಸ್ತರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನನ್ನಿಂದ ಬರಲಿಕ್ಕಿರುವನು ಎಲ್ಲವನ್ನೂ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಎಲ್ಲವನ್ನ ಬಿಟ್ಟು ಬರ್ಬೇಕೆಂದ. बोलता नहीं तो वो मेरा चेला नहीं हो सकता, ಅವರು ನನ್ನ ಶಿಷ್ಯನಾಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. वो साहब यीशु मसीह बोलता वो मेरा क्या नहीं हो सकता, वो मेरा शिष्य नहीं हो सकता. ಅಲ್ಲಿ ದೇವರು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆತ ನನ್ನ ಶಿಷ್ಯನಾಗಲಾರನೆಂಬುದಾಗಿ. है ना, कोई निकालिए यूहन्ना उसका 12 अध्याय. ಇಲ್ಲಿ ಯಾರಾದ್ರೂ 12 अध्याय उसका 24 से 26 तक पढ़ो. ಅಲ್ಲಿ 24 28 मैं तुमसे सच सच कहता हूँ कि जब तक गेहूं का दाना भूमि में पड़कर मर नहीं जाता वो अकेला रहता है, परंतु जब मर जाता है तो बहुत फल लाता है. जो अपने प्राण को प्रिय जानता है वह उसे खो देता है, और जो इस जगत में अपने प्राण को अप्रिय जानता है वो अनंत जीवन के लिए उसकी रक्षा करेगा. यदि कोई मेरी सेवा करे तो मेरे पीछे होए, और जहाँ मैं हूँ वहाँ मेरा सेवक भी होगा. यदि कोई मेरी सेवा करे तो पिता उसका आदर करेगा. यहाँ यीशु मसीह को साफ शब्दों में ये बहुत खास लोगों के लिए बात कर रहा है. यहाँ पर ಇಲ್ಲಿ ಕ್ರಿಸ್ತನು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ತನ್ನ ಅತಿ ಪ್ರಿಯರಾಗಿರುವ ಶಿಷ್ಯರಿಗೆ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. है ना, जब तक के बीज जो है, मैंने कितने यहाँ पर जानते हैं ना, जो बीज होता है जब उसको जमीन में गाड़ते हैं तो सबसे पहले क्या होता है, उसको मरना पड़ता है. ಇವತ್ತು ಗೋಧಿ ಕಾಳು ನಾವು ನೆಲದಲ್ಲಿ ಹಾಕುವಾಗ, ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಹಾಕುವಾಗ ಫಸ್ಟ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಕೆಲಸ ಅದು ಸಾಯಬೇಕು. वो अगर मरेगा नहीं तो उसमें फिर से जीवन नहीं आएगा. ಅದು ಸಾಯಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಜೀವಿತ ಬರೋದಿಲ್ಲ. ಪ್ರಿಯರೇ, लोग मरना नहीं चाहते और नया जीवन पाना चाहते हैं. ಜನರು ಸಾಯಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಹೊಸ ಜೀವನದ ಕುರಿತಾಗಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. एक चीज मैं आपको बताना चाहता, परमेश्वर पुरानी चीज को इस्तेमाल करना नहीं चाहता. ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನು ಹಳೆ ಒಂದು ವಸ್ತುಗಳನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡುವುದಿಲ್ಲ. ಪ್ರಿಯರೇ, बीज को जमीन में डालेंगे तो पहले मरेगा, फिर क्या होगा, उसको पानी और जब मिलेगा, सूरज मिलेगा, गर्मी होगी और ये होगा तो क्या होगा, उसमें अंकुर फूट जाएगा, उसमें फिर से जीवन आ जाएगा. ಯಾವಾಗ ಬೀಜವು ನೆಲದಲ್ಲಿ ಬಿದ್ದು ಅದು ಹುಟ್ಟು, ಅದು ಸತ್ತು, ಅದು ಎದ್ದೇಳುವಾಗ ಏನಾಗ್ತದೆ, ಸೂರ್ಯನ ಕಿರಣದಿಂದ ಬೆಳೆದು ಫಲ ಕೊಡುವಂತದ್ದಾಗಿದೆ. फिर उसके बाद में जब वो पेड़ बनेगा तो वो एक घड़ा, वो एक बीज का ही फल लेके आएगा. वो एक बीज के द्वारा कई बहुत सारा फल आएगा. ಆ ಒಂದು ಬೀಜದಿಂದ ಅನೇಕ ರೀತಿಯಾದ ಫಲಗಳು ಬರುವಂತದ್ದಾಗಿದೆ. है ना, ये यीशु मसीह जो है वो अपने चेलों से ये एक्सपेक्टेशन है उसकी कि वो लोग है ना पहले खुद अपने आप को खत्म कर दे, उसके बाद में इसलिए बोलता कि जो अपने प्राण को प्रिय जानेगा वो मरेगा. ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನು ಹೇಳುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆ ಶಿಷ್ಯರಿಗೆ ಮೊದಲು ಅವರು ಸಾಯಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಏನಾಗ್ತಾರೆ ಫಲವನ್ನ ಕೊಡುವಂತರಾಗಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ. जो अपने प्राण को प्रिय जानेगा, ಇಲ್ಲಿ ತನ್ನ ಪ್ರಾಣಕ್ಕೆ ಯಾರು ಹತ್ಯೆ ಮಾಡ್ತಾರೋ और जो उसको ऐसे छोड़ देगा उसको क्या होगा, ಯಾರು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಬಿಟ್ಬಿಡ್ತಾರೋ ಅವ್ರಿಗೆ ಏನಾಗ್ತದೆ,
है ना, यहाँ यीशु मसीह का शिक्षा जो है, कभी कभी है ना चर्च के अंदर में लोगों को पता ही नहीं है, बहुत सारे मैं देखता हूँ कि है ना चर्च के अंदर मालूम ही नहीं है, उनको सच्चाई खोली नहीं गई उनके ऊपर कि क्या है क्या हकीकत। ಇಲ್ಲಿ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ನಾವು ತಿಳಿಯಪಡಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಸತ್ಯವು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಇದೆ ಎಂಬುದಾಗಿ बहुत सारी बातें कलीसियाओं के अंदर में खोली नहीं जाती है। ಅದು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ವಿಷಯಗಳನ್ನು ನಾವು ಏನ್ ಮಾಡಲ್ಲ, ಗೋಚರಪಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡೋದಿಲ್ಲ ಪ್ರೇರೆ। अरे खोलने का कारण, नहीं खोलने का कारण एक बहुत बड़ा है। ಅಲ್ಲಿ ತೆಗೆದೇ ಇರುವುದಕ್ಕೆ ಕಾರಣ ತುಂಬಾ ದೊಡ್ಡದಾಗಿದೆ ಪ್ರೇರೆ। है ना, उनको ऐसा लगता है कि ये बातें सुनने के बाद में लोग नहीं आएंगे। ಈ ಒಂದು ವಿಷಯಗಳನ್ನ ಜನರು ಕೇಳುವಾಗ ಅವರು ಸಭೆಗೆ ಬರುವುದಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಯೋಚನೆ ಬರುತ್ತೆ। है ना, परमेश्वर को आज चेलों की जरूरत है। ದೇವರಿಗೆ ಇವತ್ತು ಶಿಷ್ಯರ ಒಂದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಪ್ರೇರೆ। कलीसिया में चेलों की जरूरत है। ಸಭೆಯಲ್ಲಿ ಶಿಷ್ಯರ ಒಂದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ। जो लोग है ना कलीसिया के अंदर में प्रभु यीशु मसीह का चरित्र या प्रभु यीशु मसीह की समानता क्यों नहीं बता सकते। ಇಲ್ಲಿ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಜನರು ಸಭೆ ಸೇವಕರಿಗೆ ಜನರಿಗೆ ಸಭೆ ದೇವರ ಕುರಿತಾಗಿ ದೇವರ ಒಂದು ಶಕ್ತಿಯ ಕುರಿತಾಗಿ ಯಾಕೆ ಇಷ್ಟಪಡಲ್ಲ। है ना, परमेश्वर हमारे जो है वो हमारे अंदर में है ना, जब हम बोलते यीशु मसीह के चेले, इसका मतलब क्या है। ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇರುವಾಗ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಶಿಷ್ಯರ ಒಂದು ಜೀವಿತ ಹೇಗಿರುತ್ತೆ ಎಂಬುದಾಗಿ, मतलब कि जिन पद चिन्हों पे यीशु मसीह चला है वही पद चिन्हों पे हमको चलना है। ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನು ತನ್ನ ಜೀವಿತವನ್ನು ಲೋಕದಲ್ಲಿ ನಡೆಸಿದ್ರು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ನಡಿಬೇಕಾಗಿದೆ। मतलब ये है कि जो जो चीज यीशु मसीह के साथ में हुई है वो चीज सारी चीज हमारे साथ होना चाहिए। ಯಾವ ಒಂದು ವಿಷಯಗಳು ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ನಡೆದವೋ ಆ ಒಂದು ವಿಷಯಗಳು ನಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ನಡೆಯಬೇಕಾಗಿದೆ। अगर नहीं होती है, ಅದು ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ है ना, जो गुरु के साथ अगर नहीं जो हुआ और वो हमारे साथ नहीं हुआ तो हम उसके चेले नहीं है। ಆ ಒಂದು ಗುರುವಿನ ಜೊತೆಗೆ ಆಗಿರುವಂತ ಸನ್ನಿವೇಶಗಳು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಶಿಷ್ಯರಲ್ಲ। बड़ा बड़ा ही ये है कि हम यीशु मसीह के पीछे चल रहे हैं, यीशु मसीह के चेले बनना चाहते हैं, लेकिन ये चाहते हैं कि जो यीशु मसीह को हुआ वो हमको नहीं होना चाहिए। ನಾವು ಶಿಷ್ಯರಾಗಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀವಿ, ಯೇಸುವಿನಿಂದ ನಡೀಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀವಿ, ಆದ್ರೆ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನಿಗೆ ಸಂಭವಿಸಿದ್ದು ನಮಗೆ ಸಂಭವಿಸಬಾರದು ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಆಲೋಚನೆ ನಾವು ಇರ್ತೀವಿ। है ना, यहाँ लूका 9 निकालिए, वही 9 अध्याय ಲೂಕನ ಸುವಾರ್ತೆ 9ನೇ ಅಧ್ಯಾಯ 23 से 25 तक पढ़िए। उसने सबसे कहा, यदि कोई मेरे पीछे आना चाहे तो अपने आप से इनकार करे और प्रतिदिन अपना क्रूस उठाए हुए मेरे पीछे हो ले, क्योंकि जो कोई अपना प्राण बचाना चाहेगा वो उसे खोएगा, परंतु जो कोई मेरे लिए अपना प्राण खोएगा वही उसे बचाएगा। यदि मनुष्य सारे जगत को प्राप्त करे और अपना प्राण खो दे या उसकी हानि उठाए तो उसे क्या लाभ होगा। मेरा यीशु मसीह बहुत और साफ शब्दों में बता रहा है ये, हाँ मेरे पीछे आने से क्या होने वाला है। ಇಲ್ಲಿ ದೇವರು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಬರೀತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನನ್ನ ಹಿಂದೆ ನೀವು ಹಿಂಬಾಲಿಸಿದ್ರೆ ಏನು ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಆಗ್ತದೆ ಅಂತ। आपके से इनकार, अपने आप से इनकार, ನೀವು ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವೇ ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ। और प्रतिदिन अपना क्रूस उठाती है, ಪ್ರತಿದಿನ ನಿಮ್ಮ ಶಿಲುಬೆಯನ್ನು ಹೊತ್ತುಕೊಂಡು, है ना, हर एक के जीवन में अपना अपना क्रूस अलग है। ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಶಿಲುಬೆಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ಬೇಕು। कई का क्रूस उसका परिवार हो सकता है, ಆ ಒಂದು ಶಿಲುಬೆ ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬ ಆಗಿರ್ಬೋದು, कई का क्रूस जो है वो समाज हो सकता है, ನಿಮ್ಮ ಒಂದು ಶಿಲುಬೆ ಒಂದು ಸಮಾಜ ಆಗಿರ್ಬೋದು, कई का क्रूस है ना खुद आप भी हो सकते हैं, ನಿಮ್ಮ ಒಂದು ಶಿಲುಬೆ ನೀವೇ ಹಾಕ್ಬೋದು, है ना, बहुत सारे अलग अलग भिन्न आपके क्रूस हो सकते हैं। ಅನೇಕ ರೀತಿಯ ವಿಧ ವಿಧವಾದ ಒಂದು ಶಿಲುಬೆಗಳು ಅವು ಆಗಲ್ಪಟ್ಟಿದ್ದಾವೆ ಪ್ರೇರೆ। अरे यीशु मसीह साफ ये बोल रहा है कि अगर तुम मेरे पीछे आएंगे तो तुमको तुम्हारे ऊपर क्रूस का मतलब है सतावट। ಇಲ್ಲಿ ದೇವರು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನೀವು ನನ್ನಿಂದ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವೇನ್ ಮಾಡಬೇಕು, ತಗ್ಗಿಸಿಕೊಳ್ಬೇಕು, ನಿರಾಕರಿಸಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ। मतलब क्या दुनिया तुमको समझ नहीं पाएंगी, ಇಲ್ಲಿ ಲೋಕವು ನಿಮ್ಮನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ, अपने लोग भी खुद समझ नहीं पाएंगे। ನಿಮ್ಮ ಸ್ವಂತ ಜನರು ನಿಮ್ಮನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ। हाँ, लेकिन यीशु मसीह जो बात बोल रहा है वो बहुत बड़ी बड़ी बात बोल रहा है। ಇಲ್ಲಿ ಕ್ರಿಸ್ತನು ಹೇಳುವಂತ ಒಂದು ಮಾತುಗಳು ಬಹಳ ದೊಡ್ಡದ ಒಂದು ಮಾತುಗಳಾಗಿದ್ದಾವೆ। हाँ, बोलता है 25 में, यदि मनुष्य सारे जगत को प्राप्त कर ले और अपने प्राण को खो दे या उसकी हानि उठाए तो उसे क्या लाभ होगा। ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಲೋಕವನ್ನೆಲ್ಲ ಸಂಪಾದಿಸಿಕೊಂಡರು ತನ್ನನ್ನೇ ಕೆಡಿಸಿಕೊಂಡರೆ ಅಥವಾ ನಷ್ಟಪಡಿಸಿಕೊಂಡರೆ ಅವನಿಗೆ ಪ್ರಯೋಜನವೇನೆಂಬುದಾಗಿ। मतलब कि आपने दुनिया की हर एक चीज को प्राप्त कर लिया है, ನೀವು ಲೋಕದ ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಷಯಗಳನ್ನ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದೀರಾ, ಗ್ರಹಣ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೀರಾ, लेकिन अपने प्राण को खो दिया।
ಆದ್ರೆ ನಿಮ್ಮನ್ನ ನೀವೇನ್ ಮಾಡಿದ್ದೀರಾ? ನಾಶ अपनी ಮಾಡಿದ್ದೀರಾ. आत्मा को खो दिया। ನಿಮ್ಮ ಆತ್ಮವನ್ನು ನಷ್ಟಪಡಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೀರಾ. क्या क्या लाभ? ನಿಮಗೇನು ಉಪಯೋಗ ಇದೆ? ನಿಮಗೇನು ಪ್ರಯೋಜನವಿದೆ? मनुष्य जो भी कुछ कर रहा है उसका एक ही मकसद है, उसको मुक्ति चाहिए। ಮನುಷ್ಯನು ಮಾಡ್ತಾರಂತ ಒಂದೇ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಎಲ್ಲದಕ್ಕಾಗಿ ಆತನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಒಂದು ಬಿಡುಗಡೆ ಸಿಗುವುದಕ್ಕಾಗಿ उसको मोक्ष चाहिए। ಅವರಿಗೆ ಒಂದು ಸಮಾಧಾನ चाहिए। अरे जो इतना लोग कर्म कांड और ये और वो सब कुछ क्यों करते रहते हैं? ಈ ಒಂದು ಕರ್ಮದ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಯಾಕೆ ಅವರು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ? यहाँ यीशु मसीह है ना बहुत क्लियर बता रहा है कि क्या करना है करके। ಇಲ್ಲಿ ಕ್ರಿಸ್ತನು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಎಂಬುದನ್ನು. अरे यीशु मसीह बहुत साफ चीज बता रहा है कि ये तुम्हारी मर्जी से नहीं होने वाला। ಅಲ್ಲಿ ದೇವರು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಿಮ್ಮ ಒಂದು ವೈಯಕ್ತಿಕ ಯೋಚನೆ ಮೇರೆಗೆ ನಿಮಗೆ ಏನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ, है ना? क्योंकि अगर अपने आप को इनकार करने बोल रहा है इसका मतलब है सबसे पहले तुम अपने आप को भूल जाओ। ಇಲ್ಲಿ ದೇವವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತಾರೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಅನ್ನುವಂಥ ವಿಷಯ ಏನಂದ್ರೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ನೀವು ಮರೆತು ಹೋಗ್ಬೇಕು. है ना? हमेशा एक कहानी याद आती है। ಯಾವಾಗಲೂ ಒಂದು ಕಥೆ ನನಗೆ ನೆನಪಾಗ್ತದೆ. एक राजा था, ಒಬ್ಬ ರಾಜನಿದ್ದನು, वो बहुत परेशान हो गया ಅವನಿಗೆ ತುಂಬಾ ಸಮಸ್ಯೆ ಉಂಟಾಯಿತು. और उसने क्या बोला, मेरे को प्रभु को देखना है, ಅವನು ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ನನಗೆ ದೇವರನ್ನ ನೋಡ್ಬೇಕಾಗಿದೆ, मेरे को परमेश्वर को देखना है। ನಾನು ಕ್ರಿಸ್ತನನ್ನ ನೋಡ್ಬೇಕಾಗಿದೆ. उसने क्या किया, सारे ज्ञानी और पंडित लोगों को बुला लिया ಅವರು ಎಲ್ಲ ಒಂದು ಜ್ಞಾನಿಗಳನ್ನ पंडितರನ್ನ ಕರೆಸಿದ್ದಾರೆ. और उनको बोलता कि मुझको है ना परमेश्वर को दिखाओ आप। ಅವರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನನಗೆ ನೀವು ದೇವರನ್ನ ತೋರಿಸ್ರಿ ಎಂಬುದ. सारे सब कुछ बुला के पूछ रहा है उनको, बताओ मेरे को प्रभु कहाँ है, बताओ मेरे को प्रभु को। ಅಲ್ಲಿ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ನನಗೆ ಪ್ರಭು ದೇವರನ್ನ ತೋರಿಸ್ರಿ, ದೇವರು ಎಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ. हाँ, कोई बता सकेगा? ಯಾರು ಹೇಳಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನಾ? कोई बताएगा? ಯಾರಾದ್ರೂ ಹೇಳ್ತಾರ? नहीं। ಇಲ್ಲ. लेकिन एक बुजुर्ग आदमी आया उसके पास में, ಆದ್ರೆ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನು ಆತನ ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ಬಂದನು. है ना? उस राजा को बोला प्रभु को देखना है, ಆದ್ರೆ ಹೇಳ್ತಾರೆ ನೀನು ದೇವರನ್ನ ನೋಡ್ಬೇಕಾದ್ರೆ अपने आप को भूल जा। ನಿನ್ನನ್ನ ನೀನು ಮರೆತು ಬಿಡು ಎಂಬುದಾಗಿ. हाँ, तो प्रभु दिखेगा। ಅವಾಗ ದೇವರನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. हाँ, प्रभु को देखने के लिए अपने आप को भूल जाना पड़ता है। ನೀನು ದೇವರನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕಾಗಿ ನಿನ್ನನ್ನು ನೀನು ಮರೆಯಬೇಕಾಗ್ತದೆ. हाँ, अपने आप को, यहाँ यीशु मसीह वही बोल रहा है कि सबसे कठिन चीज जो है वो है अपने आप को भूलना, अपने आप को गिव अप करने का। ಇಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಕಷ್ಟಕರವಾದ ವಿಷಯನ ದೇವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ದೇವರ ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ತ್ಯಾಗ ಮಾಡಬೇಕು, ನಿಮ್ಮನ್ನು ಮರೆಯಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ. अगर जितने लोग जो आराधना करते हैं उनके लिए जो सबसे अच्छी चीज होती है वो क्या होती है? ಇಲ್ಲಿ ಯಾರೆಲ್ಲ ಆರಾಧನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೋ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಒಂದು ಉತ್ಸಾಹ ಒಂದು ಮಾತಾಗ್ತದೆ. पहला तिमोथी निकालिए, उसका 2:8 से 10 पढ़िए। 1 ತಿಮೋಥಿ ಅವರಿಗೆ 2ನೇ ಅಧ್ಯಾಯ 8ನೇ ವಾಕ್ಯ ನೋಡಿ. पहला तिमोथी 2:8 से 10 पढ़ लीजिए। इसलिए मैं चाहता हूँ कि हर जगह पुरुष बिना क्रोध और विवाद के पवित्र हाथों को उठाकर प्रार्थना किया करे, वैसे ही स्त्रियां भी संकोच और संयम के साथ सुहावने वस्त्रों से अपने आप को संवारे, ना कि बाल गुजने और सोने और मोतियों और बहुमूल्य कपड़ों से और भले कामों से, क्योंकि परमेश्वर की भक्ति करने वाली स्त्रियों को यही उचित भी है। है ना? यहाँ पर ये बता रहा है कि किस तरीके से अपने आप को त्याग देना है। ಇಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನಿಮ್ಮ ನೀವೇ ದೇವರ ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ಸಮರ್ಪಿಸಬೇಕೆಂಬುದಾಗಿ है ना? इसको बहुत ज्यादा सीरियस करके मत लो, मतलब कि जो तुमको बहुत अच्छा लगता है ना उसे छोड़ देना है। ಇಲ್ಲಿ ಇದರ ತುಂಬಾ ಒಂದು ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಡಿ, ನಿಮಗೆ ಯಾವುದು ಅತಿಯಾಗಿ ಇಷ್ಟ ಆಗ್ತದೋ ಅದನ್ನು ನೀವು ಬಿಡಬೇಕು. या एक मन का आराधना का करने के लिए एक चीज है ना, ये बता रहा है वो कि अपने आप को इनकार करने का मतलब क्या होता है। ಇಲ್ಲಿ ದೇವರನ್ನು ಆರಾಧಿಸುವುದೆಂದರೆ ಏನಂದ್ರೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ನೀವು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ತ್ಯಜಿಸಬೇಕು ಅನ್ನೋದು ಕುರಿತಾಗ ಅವರು ತಿಳಿಸ್ತಾರೆ. है ना? क्या चीज को हमको परमेश्वर के सामने में अर्पण करने का है, ಯಾವ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ನಾವು ದೇವರಿಗೆ ಸಮರ್ಪಿಸಬೇಕಾಗಿದೆ. है ना? ये टाइटस तीतुस का 3:18 पढ़ दीजिए। ತೀತನಿಗೆ 3ನೇ ಅಧ್ಯಾಯ 18ನೇ ವಾಕ್ಯ ಓದ್ರಿ. 3:18 3:18
पढ़ दो। एक मिनट में दो का अच्छा पढ़ो। नहीं इसमें एक मिनट क्या है? दो का 14 पढ़ दीजिए। जिसने अपने आप को हमारे लिए दे दिया कि हमें हर प्रकार के अदर से छुड़ा ले और शुद्ध करके अपने लिए एक ऐसी जाति बना ले जो भले भले कामों में सरगर्म हो। है ना, यहाँ यीशु मसीह जब डिमांड कर रहा है कि इनको अपने आप को दे दो, ಇಲ್ಲಿ ದೇವರು ಅಲ್ಲಿ ಅಪೇಕ್ಷೆ ಇಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಏನಂದ್ರೆ ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವೇ ಸಮರ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳಿ ಅಂತ। है ना। यीशु मसीह ने पहले क्या किया? ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತರು ಮೊದಲು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು? जिसने अपने आप को हमारे लिए दे दिया, ಅವರು ತಮ್ಮನ್ನೇ ತಾವೇ ನಮಗಾಗಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು? कि हमें हर प्रकार के अधर्म से छुड़ा ले, ನಮ್ಮನ್ನ ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯಾದ ಒಂದು ಅಧರ್ಮದಿಂದಲೂ ಬಿಡಿಸಿದರು और शुद्ध करके अपने लिए एक ऐसी जाति बना ले जो भले भले कामों में सरगर्म हो। ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ಶುದ್ಧಿಪಡಿಸಿ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಆತನ ಸ್ವಕೀಯ ಜನರಾಗಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ है ना। क्यों यीशु मसीह यहाँ पर बोल रहा है कि मेरे पीछे हो लो और अपने आप का इनकार करो? ಯಾಕೆ ದೇವರು ಇಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ? ನನ್ನನ್ನು ನೀವು ಹಿಂಬಾಲಿಸಿ ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವೇ ತಿರಸ್ಕರಿಸಬೇಕಲ್ಲ? क्यों बोल रहा है? ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? है ना। यहाँ यीशु मसीह का पूरा जो बोलने का जो मतलब है ना, वो ये है कि अपना जो सेल्फ इंटरेस्ट है, अपना जो खुद का इच्छा है, मतलब अब इच्छुक है, उसको खत्म कर दो। ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಸ್ವಂತ ಇಚ್ಛೆಯನ್ನು ನೀವು ತ್ಯಜಿಸಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ದೇವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। है ना। बहुत से बार ये जो यीशु मसीह जो बोला है ना, क्या करते हैं कभी कभी लोग उसको अपना इंटरप्रिटेशन बना के है ना कुछ और ही करने लग जाते हैं। ಇದನ್ನು ಅನೇಕ ಸಾರಿ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಓದ್ಬಿಟ್ಟು ಅದನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ? ತಮ್ಮ ಸ್ವಂತ ಜ್ಞಾನದಿಂದ ಅದನ್ನ ಬೇರೆ ರೀತಿಯಾಗಿ ಉಪಯೋಗಿಸುವಂತರಾಗಿದ್ದಾರೆ। है ना। खास करके जो मनुष्य जाति है ना, उसका जो सेल्फ इंटरेस्ट है ना, वो सबसे सुप्रीम बात होती है। ದೇವರ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಸ್ವ ಆಸೆ ಸ್ವ ಇಚ್ಛೆ ಏನಾಗಿದೆ? ದೇವರ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಅದು ಒಂದು ಗಮ್ಯವಾಗಿ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ ಪ್ರಿಯರೇ। है ना। उसको सबसे ज्यादा सुप्रीम इसीलिए है कि वो अपने है ना सारे काम के बारे में, सारी चीजों के बारे में, सारे इसके बारे में सोचते रहता है। ಅವರು ಸ್ವಂತ ಕೆಲಸದ ಮೇರೆಗೆ ಸ್ವಂತ ಜೀವಿತದ ಮೇರೆಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। है ना। क्यों लोगों के पास में परमेश्वर के बारे में सोचने के लिए टाइम नहीं है? ಯಾಕೆ ಜನರಲ್ಲಿ ದೇವರ ಕುರಿತಾಗಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಮಯ ಇಲ್ಲ? हाँ, इसीलिए परमेश्वर क्या बोलता है कि पहले अपने आप का क्या करो? इनकार कर दो। ಇಲ್ಲಿ ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಮೊದಲು ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವೇ ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ, है ना। उसके बाद में परमेश्वर बताएगा कि हमने क्या करना है करके। ಅದಾದ್ಮೇಲೆ ದೇವರು ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ತಾರೆ ನಾವು ಏನ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಬದ। है ना। क्योंकि जब तक के हम अपने आप का जिस तरीके से है ना, वो राजा अपने है ना परमेश्वर को देखना चाहता है लेकिन देख नहीं सकता। क्यों? ಅದು ರಾಜರು ದೇವರು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛಿಸ್ತಾರೆ, ಅದನ್ನು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ। ಯಾಕೆ? है ना। क्योंकि जब तक के मैं बैठा है, जब तक के परमेश्वर नहीं दिखता। ಯಾವಾಗ ನನ್ನಲ್ಲಿ ನಾನು ಕೂತ್ಕೊಂಡಿರೋದು ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ದೇವರು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ। हाँ, हमारा खुद का जो बातें होती है वो रहती है, हम नहीं देख सकते। ಅದೇ ಸ್ವ ಒಂದು ಮಾತುಗಳು ಇರ್ತಾವಲ್ಲ, ಅವನ್ನ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡಲ್ಲ, ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡಲ್ಲ। है ना। यहाँ लूका के अंदर में यीशु मसीह जो है वो बहुत अपने जो है ना अपने चेलों के लिए बहुत खास बात बोल रहा है। ಇಲ್ಲಿ ಲೂಕನ ಸುವಾರ್ತೆ ದೇವರು ತನ್ನ ಶಿಷ್ಯರಿಗಾಗಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಮಾತುಗಳನ್ನು ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। है ना। क्योंकि यीशु मसीह जो इनको बोलना चाहता है, क्योंकि यीशु मसीह को मालूम है कि ये जो मेरे शिष्य है, यही लोग हैं जो पूरे दुनिया में जाके सच्चाई को फैला सकते हैं। ಅದೇ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಈ ನನ್ನ ಶಿಷ್ಯರು ಇಡೀ ಲೋಕದ ಕಟ್ಟಕಡೆವರೆಗೂ ಹೋಗಿ ನನ್ನ ಕುರಿತಾಗಿ ತಿಳಿಯಲ್ಪಡಿಸ್ತಾರೆ ಅಂತ। क्योंकि अगर इनके अंदर में ये सच्चाई नहीं होगी तो ये क्या होगा? मालूम क्या? मिलावट को प्रचार करेंगे। ಆದ್ರೆ ಇವರಲ್ಲಿ ಆ ಸತ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ? ಅನೇಕ ಒಂದು ಮಿಶ್ರಣವನ್ನು ಕೂಡಿಸಿ ಪ್ರಸಂಗವನ್ನು ಮಾಡುವಂತರಾಗಿದ್ದಾರೆ। है ना। आज खास करके क्या हो रहा है ना कि परमेश्वर के चेले बोलने वाले क्या कर रहे हैं? उसको ज्यादा लोग क्या कर रहे हैं? परमेश्वर के वचन को मिला के कुछ है ना दे रहे हैं। ಇಲ್ಲಿ ಶಿಷ್ಯರಾಗಿರುವಂತ ದೇವಜನರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಈಗಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ದೇವರ ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ತಮ್ಮದೇ ಆದ ವಿಷಯಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡು ಪ್ರಸಂಗವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। है ना। इसीलिए यहाँ जो है ना ये 14 का 34-35 के अंदर में यीशु मसीह जो बात बोल रहा है इनको,
ಇಲ್ಲಿ ದೇವರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ 14 ಲೂಕ 14:33 ದೇವರ ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತಾರೆ. इसको पढ़ दो जरा। नमक तो अच्छा है, परंतु यदि नमक का स्वाद बिगड़ जाए तो वो किस वस्तु से नमकीन किया जाएगा? वो ना तो भूमि के और ना खाद के लिए काम में आता है, उसे तो लोग बाहर फेंक देते हैं। जिसके सुनने के कान हो वो सुनिए। है ना, ये बहुत है ना डायरेक्टली यीशु मसीह बोल रहा है कि अगर तुमने जो मेरी बातों को लिया है और अगर तुम उसके अनुसार वो मेन जो चीज यीशु मसीह बता रहा है अगर उसके अनुसार नहीं जिएंगे तो तुम किसी काम के नहीं। ನೀವು ನನ್ನ ಮಾತನ್ನ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅದರ ಪ್ರಕಾರ ನೀವು ನಡೀತಾ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಯಾವುದಕ್ಕೂ ಉಪಯೋಗಿಸ್ತಾರಲ್ಲ. मैं बहुत बड़ा उदाहरण दे रहा है यीशु मसीह। ಇಲ್ಲಿ ಬಹಳ ಒಂದು ಉತ್ತಮವಾದ ಒಂದು ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ದೇವರು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. है ना, नमक सिर्फ स्वाद के काम में नहीं आता, ಉಪ್ಪು ಬರೀ ರುಚಿಯ ಮಾತ್ರ ಬರೋದಿಲ್ಲ ಪ್ರೇರೆ, ना सिर्फ खाद के काम आता है, ಅದು ಬೇರೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ಉಪಯೋಗಕ್ಕೂ ಬರೋದಿಲ್ಲ. असली काम नमक का क्या होता है मालूम आपको? ನಿಜವಾದ ಒಂದು ಉಪ್ಪಿನ ರಹಸ್ಯ ಏನಾಗುತ್ತದೆ ಗೊತ್ತಾ? ಅದರ ಕೆಲಸ कोई भी चीज को प्रिजर्व करता है ना, कोई भी है ना जो 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 चीज को बचा के रखना है, सड़ने नहीं देना है ना, तो क्या करते हैं मालूम क्या? उसमें बहुत सारा नमक डाल देते हैं। ಯಾವುದೋ ಒಂದು ವಸ್ತುವನ್ನು ಹಾಳು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ? ಅನೇಕ ಸಾರಿ ಉಪ್ಪನ್ನ ಅವರು ಹಾಕುವಂತನಾಗಿದ್ದಾರೆ, ताकि वो चीज सड़े नहीं, ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ಒಂದು ವಸ್ತು ಏನಾಗಬಾರ್ದು, ಹಾಳಾಗಬಾರ್ದು. है ना। परमेश्वर ने है ना उसके लोगों को, उसके चेलों को इसीलिए जगत में रखा हुआ है कि ये जो जगत है ना, ये जो बचा हुआ है ना, उसके कारण बचा हुआ है तो फल जाता है। ಯಾಕೆ ದೇವರು ಈ ಶಿಷ್ಯರನ್ನ ನಿಂತಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಉಳಿದಿರುವಂತ ಜನರು ಹಾಳಾಗಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ದೇವರು ಶಿಷ್ಯರನ್ನ ನಿಂತಿದ್ದಾರೆ. है ना, कभी सोचो कि है ना यीशु मसीह और परमेश्वर ने जिसको चेले करके बुलाया है ना, उनका जो काम असली वाला क्या है? ಇಲ್ಲಿ ದೇವರು ಯಾರನ್ನ ತನ್ನ ಶಿಷ್ಯರೆಂಬುದಾಗಿ ಕರೆದಿದ್ದಾರೋ ಅವರ ಒಂದು ನಿಜವಾದ ಒಂದು ಕೆಲಸ ಏನಾಗಿದೆ? है ना, हम एक ऐसी दुनिया में जी रहे हैं, खास करके जो बाहर जाके काम करने वाले हैं ना, उनसे पूछो, जो हम लोग है ना इधर ही रहते हैं, ज्यादा बाहर वालों से हमारा कांटेक्ट नहीं होता है, तो हमको इतना सब कुछ पता नहीं रहता है, लेकिन बाहर की दुनिया में जाके देखो कि क्या हो रहा है। ಅಲ್ಲಿ ಹೊರಗಡೆ ಇರುವಂತ ಪ್ರಪಂಚನ ಹೋಗಿ ನೀವು ನೋಡ್ರಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಅಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ ಎಂಬುದಾಗಿ. परमेश्वर ने इनको क्या करके रखा है उधर में, ऐसी ऐसी जगह में, उनको दूसरों को बचाने के लिए। ಯಾಕೆ ದೇವರು ಇವರನ್ನ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಬೇರೆಯವರನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, उनको प्रिजर्व करने के लिए, ಅವರನ್ನ ಸಂಪಾದಿಸಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ. अगर जिस दिन कोई भी धर्मी जन, कोई भी परमेश्वर का चेला अगर यहाँ बैंगलोर के अंदर नहीं रहेगा ना, बैंगलोर खत्म हो जाएगा। ಇಲ್ಲಿ ಯಾರು ನಿಜವಾದ ದೇವರ ಶಿಷ್ಯನಾಗಿರುವಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಒಂದು ಬೆಂಗಳೂರು ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇಡೀ ಬೆಂಗಳೂರೇ ನಾಶವಾಗಿ ಹೋಗುವಂತದ್ದಾಗಿದೆ. है ना, परमेश्वर सारे लोगों को क्यों बचा के रखता है? क्योंकि वहां पर धर्मी लोग है। ಯಾಕೆ ದೇವರು ಅವರಿಗೆ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ಇಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ದೇವರನ್ನ ಆರಾಧಿಸಿದ ಧರ್ಮದ ಜನರಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ. है ना, वहां पर परमेश्वर के लोग है, ಅಲ್ಲಿ ದೇವರ ಜನರಿದ್ದಾರೆ. है ना। अब्राहम है ना, परमेश्वर अब्राहम से तो बोल रहा है कि अब्राहम मैं जो हूँ वो सदोम और गमोरा को नाश करने वाला हूँ। ಇಲ್ಲಿ ದೇವರು ಅಬ್ರಾಹ್ಮನಿಗೆ ತಿಳಿಸಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಾನು ಸೋದೋಮ್ ಗೊಮೋರ ಪಟ್ಟಣವನ್ನು ನಾಶ ಮಾಡ್ತೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ. है ना, अब्राहम ने बोला प्रभु ऐसा मत कर, मत ये कर। ದೇವರೇ ನೀವು ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾಡಬೇಡಿ ಎಂಬುದಾಗಿ ಅಬ್ರಾಹ್ಮನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. है ना, तो है ना उसने बोला कि अगर उसके अंदर में 50 धर्मी जन है तो मैं उसको नाश नहीं करूंगा। ಅಲ್ಲಿ 50 ಜನರು ನೀತಿವಂತರಿದ್ರೆ ನಾನು ಅದನ್ನು ನಾಶ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ ದೇವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. उसने देखा उसको 50 धर्मी जन नहीं, ಅಲ್ಲಿ ದೇವರು ನೋಡುವಾಗ ಏನಾಗ್ತದೆ, ಅಲ್ಲಿ 50 ಜನರು ನೀತಿವಂತರು ಇಲ್ಲ. है ना। परमेश्वर बोलता है अच्छा 10 जन भी है तो बहुत है। ಅಲ್ಲಿ ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ 10 ಜನರು ಇದ್ರೂ ಕೂಡ ಅದೇನಾಗಿದೆ, ಬಹಳ ಒಂದು ದೊಡ್ಡದಾಗಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ. ऐसा करते करते 5 पे आया, ಅಲ್ಲಿ ಅದೇ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ 5 ಜನ ಬಂದು ಪ್ರೇರೆ, कोई नहीं मिला। ಅಲ್ಲಿ ಯಾರು ಸಿಕ್ಕಲಿಲ್ಲ. जब कोई नहीं मिलता परमेश्वर को क्या करना पड़ता? ಅಲ್ಲಿ ಯಾರು ಸಿಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ದೇವರು ಏನ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾರೆ? नाश करना पड़ता, ನಾಶವನ್ನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. है ना। परमेश्वर ने है ना, इसलिए यीशु मसीह ने जाने से पहले उसके चेलों को जो सबसे बड़ा जो काम सौंप के गया वो क्या लेके गया? ಆದ್ರೆ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನು ಈ ಲೋಕದ ಯಾತ್ರೆಯನ್ನು ಮುಗಿಸಿದ್ದನ್ನು ಮುಂಚೆ ತನ್ನ ಶಿಷ್ಯರಿಗೆ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಅದೇನಾಗಿದೆ? यीशु मसीह ने एक चीज बहुत अच्छी लगती बाइबल के अंदर में, कहीं पे भी नहीं बोला जाके लोगों को है ना क्रिश्चियन बनाओ करके। ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಎಲ್ಲಿಯೂ ಸತ್ಯವೇದದಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿಲ್ಲ ನೀವು ಹೋಗಿ ಅವರನ್ನ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ನರಾಗಿ ಮಾಡಿ ಎಂಬುದಾಗಿ. यीशु मसीह ने बोला जाओ चेले बनाओ। ಆದ್ರೆ ಕ್ರಿಸ್ತನು ಹೇಳ್ತಾರೆ ನೀವು ಹೋಗಿ ಅವರನ್ನು ಶಿಷ್ಯರನ್ನಾಗಿ ಮಾಡಿ ಎಂಬುದಾಗಿ. है ना, इसीलिए हम जब लोगों को है ना क्रिश्चियन बनाते ना तो प्रॉब्लम आ जाती है।
ನಾವು ಯಾವಾಗ ಜನರನ್ನ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಎಂಬುದಾಗಿ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಮತಾಂತರ ಮಾಡ್ತಾ ಅವಾಗ ತುಂಬಾ ಕಷ್ಟ ಇದೆ. हमको लोगों को यीशु मसीह के चेले बनाना है. ನಾವು ಜನರನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿದೆ, ಕ್ರಿಸ್ತನ ಶಿಷ್ಯರನ್ನಾಗಿ. और दूसरी बात याद रखो, अपने चेले नहीं बनाना है, यीशु मसीह के चेले बनाना है. ಆದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಒಂದು ವೈಯಕ್ತಿಕ ಶಿಷ್ಯರನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಲ್ಲ, ಕ್ರಿಸ್ತನ ಶಿಷ್ಯರಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. है ना. यीशु मसीह ने मत्ती 28 के अंदर में ಇಲ್ಲಿ ಕ್ರಿಸ್ತನು ಮತ್ತಾಯ ಬರೆದ ಸುವಾರ್ತೆ 28ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ 16 से पढ़ो उसको. 28 का पढ़ो. 11 चेले गलील में उस पहाड़ पर गए थे। यीशु ने उन्हें बताया था। उन्होंने उसके दर्शन पाकर उसे प्रणाम किया, पर किसी किसी को संदेह हुआ। यीशु ने उनके पास आकर कहा, स्वर्ग और पृथ्वी का सारा अधिकार मुझे दिया गया है, इसलिए तुम जाओ, सब जातियों के लोगों को चेला बनाओ और उन्हें पिता और पुत्र और पवित्र आत्मा के नाम से बपतिस्मा दो और उन्हें सब बातें जो मैंने तुम्हें आज्ञा दी है मानना सिखाओ, और देखो मैं जगत के अंत तक सदा तुम्हारे संग हूं। ये प्रभु का वायदा है किसके साथ में? चेले के साथ में. जो चेला है उसका क्या बोला उनको? ದೇವರಿಗೆ ಕೊಟ್ಟಂತ ಒಂದು ಪ್ರಮಾಣ ಆಗಿದೆ ತನ್ನ ಶಿಷ್ಯರ ಜೊತೆಗೆ. क्या बोला यीशु मसीह ने? 18 में यीशु ने उनके पास आकर कहा, स्वर्ग और पृथ्वी का सारा अधिकार किसे दिया गया? मुझे दिया गया है. ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನವರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಬಂದು ಅವರ ಹತ್ತಿರಕ್ಕೆ ಬಂದು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಭೂಲೋಕದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರ ನನಗೆ ಕೊಡಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ. परमेश्वर का सारा अधिकार जो है ना, वो चेलों को दिया गया है. ದೇವರ ಒಂದು ಎಲ್ಲ ಒಂದು ಅಧಿಕಾರವನ್ನ ತನ್ನ ಶಿಷ್ಯರಿಗೆ ಕ್ರಿಸ್ತನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ है ना. यहाँ पर जो सारा है ना, क्या हुआ कि यीशु मसीह ने, है ना, जब यीशु मसीह क्रूस पे गया और जब पुनरुत्थान हुआ तो सारा जो स्वर्ग और पृथ्वी का अधिकार है वो किसको मिल गया? यीशु मसीह को मिल गया. और यीशु मसीह ने उसको किसको पास किया? चेले का मतलब है चर्च. इसलिए चर्च में असली चेले चाहिए. ಇಲ್ಲಿ ಕ್ರಿಸ್ತನ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ತಾನು ಬಂದು ತನ್ನ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ ಮುಗಿಸಿ ಸತ್ತು ಉನ್ನತಪಟ್ಟು ಪುನರುತ್ಥಾನ ಆದ್ಮೇಲೆ ತಾನು ಪಡೆದುಕೊಂಡಂತ ಒಂದು ಅಧಿಕಾರವನ್ನ ತನ್ನ ಶಿಷ್ಯರಿಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಶಿಷ್ಯರು ಏನಾಗಿದ್ದಾರೆ ಇವತ್ತಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸಭೆಗಳಾಗಿದೆ. क्योंकि जो चर्च है वहाँ पर ये जो परमेश्वर का काम और परमेश्वर के चेले वहाँ पर बनाए जाते हैं. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಕ್ರಿಸ್ತನ ಒಂದು ಶಿಷ್ಯರಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಕಾಗ್ತದೆ ಪ್ರೇರೆ. कहाँ पर बनेंगे यीशु मसीह के चेले? बताओ मेरे को. ಕ್ರಿಸ್ತನ ಶಿಷ್ಯರು ಎಲ್ಲಿ ಆಗ್ತಾರೆ ಪ್ರೇರೆ? जहाँ पर यीशु मसीह का शिक्षा दिया जाता है. ಎಲ್ಲಿ ಕ್ರಿಸ್ತನ ಒಂದು यीशु मसीह ने उनको यहाँ पर आके बोला, सारा पृथ्वी और है ना, पृथ्वी का सारा अधिकार मुझे दिया गया है, इसलिए तुम जाओ और सब जातियों के लोगों को चेला बनाओ. ಇಲ್ಲಿ ಕ್ರಿಸ್ತನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಭೂಲೋಕದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರ ಕೊಡಲ್ಪಟ್ಟಿದೆ, ನೀವು ಹೋಗಿ ಎಲ್ಲಾ ಜನರನ್ನು ನನ್ನ ಶಿಷ್ಯರನ್ನಾಗಿ ಮಾಡಿ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. क्या बोला? जाकर चेले बनाओ. है ना. सिर्फ चेले बनाने तक सीमित नहीं है, ಅಲ್ಲಿ ಶಿಷ್ಯರನ್ನಾಗಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲಿ ಸೀಮಿತವಾಗಿ उसके आगे भी है कुछ. ಅದರ ಮುಂದೆ ಕೂಡ ಇನ್ನೂ ಅನೇಕ ವಿಷಯ ಇದೆ ಪ್ರೇರೆ. है ना. पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से बपतिस्मा दो. ತಂದೆ ಮಗ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನ ಮಾಡಿಸಿ. है ना. ये यीशु मसीह जो है ना, उसके चेलों को कमांड कर रहा है, आज्ञा दे रहा है. ಇಲ್ಲಿ ಕ್ರಿಸ್ತನ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ತನ್ನ ಶಿಷ್ಯರಿಗೆ ಅವರ ಆಜ್ಞೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಪ್ರೇರೆ. इसका मतलब ये नहीं है कि तुम करना है तो करो, नहीं करना है ना. आज्ञा का मतलब होता सजेशन नहीं है. ಇಲ್ಲಿ ಆಜ್ಞೆಯ ಒಂದು ವಿಚಾರ ಬಂದಾಗ ಅದು ಮಾಡಬಹುದು, ಅದು ಮಾಡದೇ ಇರುವುದು या ऑप्शन नहीं है. ಅದು ಒಂದು ಸಲಹೆಯಾದ ಜಸ್ಟ್ ಮಾಡಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿ. है ना. यहाँ यीशु मसीह जो है वो बोलते ना कि ये परमेश्वर का कमांड है. ಇದು ದೇವರ ಆಜ್ಞೆ ಆಗಿದೆ. जाके क्या करो? लोगों को चेले बनाओ, पिता पुत्र के नाम से बपतिस्मा दो. और उसके आगे में बीच में ಅದರ ಮುಂದೆ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ದೇವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, है ना, यहाँ का चेले बनाने का काम और है ना बपतिस्मा का देने का काम करते. ये काम बहुत कम लोग करते. ಇಲ್ಲಿ ಶಿಷ್ಯರನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ತಂದೆ ಮಗ ಪವಿತ್ರನ ನಾಮದಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ದೀಕ್ಷಾಸ್ನಾನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮುಂದೆ ಒಂದು ವಾಕ್ಯದ ಅದರ ಜನರು ಕಡಿಮೆ ಆಗಿ बीच में बोला गया है. 20ನೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ 20 वचन. ಓದಿ 20ನೇ ವಾಕ್ಯ. और उन्हें सब बातें जो मैंने तुम्हें आज्ञा दी है मानना सिखाओ. बस क्या करो? यहाँ सिर्फ ये नहीं बोला उनको, है ना, मैंने जो बोला है वो सिखाओ, है ना, उनको उसको मानना सिखाओ. ಇಲ್ಲಿ ದೇವ ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀವು ಅದನ್ನ ಆಜ್ಞಾಪಿಸಿದ್ರೆ ಅವರು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ನೀವು ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ ಮಾಡಿ ಸಹಾಯ ಮಾಡಿ ತಿಳಿಸ್ತಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ.
मतलब के कलीसिया के अंदर में, चर्च के अंदर में जो यीशु मसीह की बातें हैं, लोग जब तक मानते नहीं है, उसके ऊपर चलते नहीं है, जब तक के उनको सिखाना है। ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಜನರಿಗೆ ದೇವರ ಒಂದು ಸತ್ಯದ ಕುರಿತಾಗಿ ಅದರ ಆಜ್ಞೆಯ ಕುರಿತಾಗಿ ಅವರು ಗೊತ್ತಿಲ್ವ, ಅವರಿಗೆ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿದೆ, ಕಲಿಸಲ್ಪಡಬೇಕಾಗಿದೆ ಪ್ರೇರೆ. और नहीं सिखाएंगे, ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಕಲಿಸಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ चेले नहीं बनेंगे, ಅವರು ಶಿಷ್ಯರಾಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. है ना। कोई भी चीज को स्कूल के अंदर में जब आप एडमिशन लेते हैं, केजी क्लास के अंदर में, जब तक कि आप पूरी स्टडी करके उसमें पास नहीं हो जाती, आप दूसरे स्टैंडर्ड में जा नहीं सकते। ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಶಾಲೆಗಳಿಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನೀವು ಅಡ್ಮಿಷನ್ ತಗೊಂಡ್ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ನೀವು ವರ್ಷವೆಲ್ಲ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ ಅದರಲ್ಲಿ ಪಾಸ್ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮುಂದೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, है ना। हर एक चीज के लिए आपको क्या करना पड़ता है, परीक्षा देकर पास होना पड़ता है। ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಷಯದಲ್ಲಿ ನೀವು ಎಕ್ಸಾಮ್ ಅನ್ನ ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿದೆ, ಪಾಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ ಪ್ರೇರೆ. है ना। यहाँ परमेश्वर, यहाँ यीशु मसीह बोल रहा है उसके चेलों को, जो उसने काम देके गया है, उसके लोगों को जो काम देके गया है, ये बोलता है कि तुम जाओ और जाके चेले बनाओ। ಇಲ್ಲಿ ದೇವರು ತನ್ನ ಶಿಷ್ಯರಿಗೆ ಕೆಲಸ ಕೊಟ್ಟು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರೆ, ನೀವು ಹೋಗಿ ಜನರನ್ನ ಶಿಷ್ಯರನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ರಿ ಎಂಬುದಾಗಿ. है ना। तो मेन हमारा जो मसीह लोगों का कि भाई मेरे को सच्चाई मिली, मैं क्या करूंगा, मेरे को सच्चाई मिल गई है, मेरे को पता चल गया है कि क्या सच्चाई क्या है। ನನಗೆ ಸತ್ಯ ಗೊತ್ತಿದೆ, ನನಗೆ ಸತ್ಯ ತಿಳಿಯಪಡಿಸಿ, ನಾನು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿದೆ ಇವಾಗ. अगर आपको आशीष चाहिए, ಆದ್ರೆ ನಿಮಗೆ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದ ಬೇಕಾಗಿದೆ, है ना। कोई भी चीज है ना देने से बढ़ती है। ಯಾವುದೋ ಒಂದು ವಿಷಯ ಕೂಡ ಏನಾಗಿದೆ, ಕೊಡೋದ್ರಿಂದ ಅದು ಹೆಚ್ಚಿಸಲ್ಪಡ್ತದೆ. मैं हमेशा बोलता देने से बढ़ता है ना, रखने से बढ़ता है। ನಾವು ಕೊಡೋದ್ರಿಂದ ಅದು ಹೆಚ್ಚಿಸಲ್ಪಡ್ತದೆ, ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳೋದ್ರಿಂದ ಅಲ್ಲ ಪ್ರೇರಣೆ. है ना। परमेश्वरी बोलता है जो बिखेर देता है ना, उसके ऊपर पास में बढ़ती रहती है। ಯಾರು ಬಿತ್ತಲ್ಪಟ್ಟಿದ್ದಾರೋ ಅವ್ರಿಗೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಅಲ್ಲಿ ಫಲವನ್ನು ಕೊಯ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. जो चीज हमको मिली है उसको क्या करना है, हमने बांटना है। ಯಾವ ಒಂದು ವಿಷಯ ನಮಗೆ ತಿಳಿಯಲ್ಪಟ್ಟಿದ್ದಾರೋ ನಾವು ಘೋಷಣೆ ಪಡಿಸಬೇಕಾಗಿದೆ, है ना। कोई भी चीज है ना, जहाँ है ना, इसलिए जो इजराइल है उसके अंदर में, इजराइल के अंदर में दो ये है, एक यर्दन है और एक डेड सी है। ಇಲ್ಲಿ ಯೋರ್ದಾನ್ ಮತ್ತು यर्दन नदी और ಕೆಂಪು ಸಮುದ್ರ, है ना, मरा हुआ समुद्र बोलते हैं उसको, है ना। यर्दन जो है वो बहने वाली नदी है, वो 12 महीने बहने रहती है, ಅದು ಯೋರ್ದಾನ್ ನದಿಯ ಒಂದು ಹರಿವಂತ ನದಿ ಆಗಿದೆ, है ना। लेकिन जो डेड सी है वो क्या होता है, नदी आती है, उसमें मिलती है और उसके बाद में उसका आउटगोइंग नहीं है, मतलब उसका बाहर उसका पानी निकलने का रास्ता नहीं है। ಅಲ್ಲಿ ಮರಳಿರುವಂತ ಒಂದು ಸಮುದ್ರ, ಅದು ಅಲ್ಲಿ ಬಂದು ಪ್ರವೇಶ ಆಗ್ತಕ್ಕ, ಅದು ಮುಂದೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೆ ಏನಿಲ್ಲ, ಸ್ಥಳ ಇಲ್ಲ, है ना। तो उसके अंदर में क्या होता है, डेड सी क्यों बोलते हैं उसके अंदर, उसके अंदर में कोई भी जिंदा प्राणी नहीं मिलता है। ಆ ಒಂದು ಮರಳಿನ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಂತ ಬದುಕಿರುವಂತ ಪ್ರಾಣಿ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ. तो उसी तरीके से जब हम परमेश्वर का वचन हमारे अंदर में लेते हैं, यीशु मसीह ने बोला कि सबसे पहले अपने आप का इनकार करो, जो मेरा चेला बनना चाहता है वो अपना क्रूस उठा के चले। ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ನೀವು ನಿಮ್ಮನ್ನು ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಶಿಲುಬೆಯನ್ನು ಹೊತ್ತುಕೊಂಡು ನನ್ನ ಶಿಷ್ಯರನ್ನಾಗಿ ನನಗೆ ಹಿಂಬಾಲಿಸಬೇಕಾದ. है ना। जब हम ऐसा करेंगे और जब है ना यीशु मसीह ने जो आज्ञा दिया, सबसे पहले क्या करना है मालूम है आपको, सीधा जाके, या आपको जितना थोड़ा बहुत मालूम है उतना बता सकते हैं, लेकिन सबसे पहले अगर मैं चेला नहीं हूँ तो मैं चेला बना नहीं सकता। ಎಲ್ಲರಿಗಿಂತ ಮುಖ್ಯವಾಗಿ ತಿಳಿಯಬೇಕಾಗಿರೋದೇನೆಂದ್ರೆ, ನಾವು ಶಿಷ್ಯರಾಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಶಿಷ್ಯರನ್ನಾಗಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. है ना। आप लोग बता सकते हैं लोगों को, लेकिन उनको है ना, अगर आप चेले नहीं है वो चेले नहीं बनेंगे। ನೀವು ಜನರಿಗೆ ಹೇಳ್ಬೋದು, ಆದ್ರೆ ನೀವು ಶಿಷ್ಯರ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಶಿಷ್ಯರಾಗಲಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ. है ना। यीशु मसीह का चेला मतलब उसके गुण उसके अंदर में प्रकट होना चाहिए। ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಶಿಷ್ಯರಂದ್ರೆ ದೇವರ ಸ್ವಾಮಿಯಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಒಂದು ಸ್ವಭಾವಗಳು ಅವರಲ್ಲಿ ಬರಬೇಕು. है ना। इसके लिए परमेश्वर ने हमको सहायक दिया है, पवित्र आत्मा। ಇದಕ್ಕಾಗಿ ದೇವರು ನಮಗೆ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಒಬ್ಬ ಸಹಾಯಕನನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನನ್ನ. है ना। पवित्र आत्मा के बिना नहीं होता ऐसा। ಆ ಒಂದು ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ಇಲ್ಲದೆ ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ ಪ್ರಿಯರೇ. है ना। तो ये करने के लिए हमको चाहिए पवित्र आत्मा। ಈ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಬೇಕಾಗಿರೋದು ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ. है ना। वचन भी हमारे बहुत बार समझ में नहीं आता है। ವಾಕ್ಯವು ಕೂಡ ಅನೇಕ ಸಾರಿ ನಮಗೆ ಏನಾಗುದಿಲ್ಲ ಪ್ರಿಯರೇ, ಅರ್ಥವಾಗುವುದಿಲ್ಲ. क्यों? ಯಾಕೆ? इसको समझाने वाला पवित्र आत्मा है। ಅದನ್ನ ತಿಳಿಯಪಡಿಸುವನು, ಗೋಚರಪಡಿಸುವನು ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನಾಗಿದ್ದಾನೆ. है ना। ये वचन को लिखने वाला, बताने वाला भी पवित्र आत्मा है। ಈ ಒಂದು ವಾಕ್ಯಗಳನ್ನ ಬರೆಯುವವರು ಅಥವಾ ತಿಳಿಯಪಡಿಸುವವರು ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನಾಗಿದ್ದಾರೆ. है ना। यीशु मसीह यहाँ पर बोल रहा है कि जो सबसे बड़ा मुश्किल काम है वो है अपने आप को इनकार करना। ಇಲ್ಲಿ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾದ ಕರ್ತವ್ಯದ ಕೆಲಸ ಏನಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವೇ ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡುವುದು. है ना। जब हम अपने आप को इनकार करते हैं तब हम परमेश्वर के चेले कहलाते हैं।
ನಾವು ಯಾವಾಗ ನಮ್ಮನ್ನ ನಾವೇ ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀವೋ ಹಾಗೆ ಮಾಡ್ತೀವೋ ಅವಾಗ ದೇವರ ಶಿಷ್ಯರಾಗ್ತೇವೆ. तब परमेश्वर हमारे जीवन के द्वारा बहुत सारा काम करता है. ಅವಾಗ ದೇವರು ನಮ್ಮ ಜೀವಿತಕ್ಕೆ ಅನುಸಾರವಾಗಿ ಅನೇಕ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. तो कितने लोग चाहते हैं कि हम यीशु मसीह के चेले बने. ಎಷ್ಟು ಜನ ನಾವು ಬಯಸ್ತೀವಿ ನಾವು ಕ್ರಿಸ್ತನ ಒಂದು ಶಿಷ್ಯರಾಗ್ಲಿಕ್ಕೆ. एक है ना विश्वासी तक सीमित नहीं है. ಒಬ್ಬ ವಿಶ್ವಾಸಿಯಾಗಿ ನಾವು ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡಬಾರ್ದು. मैं अपने कलीसिया के हर एक लोगों को हमेशा ये बोलता हूँ कि मैं नहीं चाहता हूँ या हम नहीं चाहते कि आप यहाँ पर हमेशा बैठे रहे. ನಾವು ಇದನ್ನ ಬಯಸೋದಿಲ್ಲ ಸಭೆಯಲ್ಲಿ ನೀವು ಯಾವಾಗಲೂ ಕೂತ್ಕೊಂಡೇ ಇರ್ಬೇಕು ಅಂತ. है ना हर एक जन जाए और क्या करे परमेश्वर के लिए चेले बनाए. ನೀವು ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಶಿಷ್ಯರನ್ನಾಗಿ ಜನರನ್ನ ಮಾಡಿ. हम लोग यहाँ पर चर्च के नंबर बढ़ाने के लिए नहीं है. यहाँ पर ಇಲ್ಲಿ ಸಭೆಯ ಒಂದು ಜನಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. है ना हम लोग यहाँ पर है चेले बनाने के लिए. यीशु मसीह के चेले बने और जाओ और दूसरों के चेले बनाओ. ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಇದ್ದೀವಂದ್ರೆ ನೀವು ಕ್ರಿಸ್ತನ ಶಿಷ್ಯರಾದ್ರೆ ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿಂದ ಹೊರಟು ಅನೇಕರನ್ನ ಶಿಷ್ಯರನ್ನಾಗಿ ಮಾಡಿ. कितने साल लग सकते? 1, 2, 3, 4, 5, 6 कितने साल लगते पता नहीं. ಅದು ಎಷ್ಟು ವರ್ಷಗಳಾಗ್ತದೆ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಪ್ರೇರೆ. वो आपके हाथ में है. ಅದು ನಿಮ್ಮ ಹಸ್ತದಲ್ಲಿದೆ. परमेश्वर से जितना अपने आप का इनकार करेंगे, अपने आप को गिव अप करेंगे, उतने जल्दी चेले बनेंगे. ನೀವು ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ನಿಮ್ಮ ನೀವೇ ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಿಮ್ಮ ನೀವೇ ಅದೇ ಮಾಡ್ತೀವೋ ಅಷ್ಟು ಬೇಗ ನೀವು ಶಿಷ್ಯರಾಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. मैं विनती करूंगा कि हमारे वर्शिप वाले आए और जो जिसको अभी ये वचन के द्वारा आना प्रभु ने छुआ है और प्रभु ने कुछ बात किया है ना. मैं देख रहा हूँ आजकल है ना लोगों के अंदर में बहुत है ना कुछ है ना प्रभु जो कर रहा है उनके जीवन में वो बोलने की इच्छा होती है या उसको बताने की इच्छा होती है ना. तो कोई अगर हमारे बीच में है कि परमेश्वर ने हमारे पिछले हफ्ते में है ना हमारे जीवन में क्या किया है और क्या कोई अगर गवाही दे सकता है तो 1-2 जन गवाही दे सकते हैं. उसके बाद में हम है ना हमारे वर्शिप वाले इधर में आके वर्शिप करेंगे. कोई है तो आइए. ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳಿಸಿಕೊಂಡು ದೇವರು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡಿ ಇಂಥ ಒಂದು ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಾನು ತಗ್ಗಿಸಲ್ಪಡ್ಬೇಕು ಅದನ್ನ ತೆಗಿಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ದೇವರ ಆತ್ಮಗಳ ಮಾತನಾಡಿದ್ರೆ 2-3 ನಾವು ಅವಕಾಶ ಕೊಡ್ತೀವಿ. ಬಂದು ಅದನ್ನು ನೀವೇನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಏರ್ಪಡಿಸಿ कि आपके जीवन में जो भी प्रभु ने किया है उसको आके 2 या 3 जन 3-4 मिनट के लिए बोल सकता है. ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ದೇವರು ಮಾಡಿರುವುದನ್ನು ನೀವೇನ್ ಮಾಡಬಹುದು, ಬಂದು 3 ಅಥವಾ 4 ನಿಮಿಷಗಳ ಕಾಲ ನೀವು ಅದನ್ನು ತಿಳಿಸಬಹುದು. आइए कोई भी आ सकता है. ಯಾರಾದ್ರೂ ಬರ್ಬೋದು. जय मसीह. जय मसीह. मैं एक बात बोलना चाहता हूँ. ನಾನೊಂದು ವಿಷಯ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ.